नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची गणिताची पॅटची प्रश्नपत्रिका संकलित मूल्यमापन 2 ही प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत। प्रश्न तिसऱ्यापासून लेखी चाचणी असते। पहिला आणि दुसरा प्रश्न हा तोंडी आणि प्रात्यक्षिकाचा असतो। तर बघूया लेखी चाचणी। प्रश्न तिसरा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा। मोटरसायकलची किंमत अक्षरात लिही। आता इथं 92,790 हे आपण अक्षरात लिहायचे। 92,790। आता इथं हे चिन्ह द्यायचे, कोण लहान मोठेपणा ठरवायचा। आता 78,596 आणि 78,956 म्हणजे ही संख्या मोठी आहे। बेरीज करा। 7,896 अधिक 597, आपण एकाखाली एक एकक दशक शतक याप्रमाणे लिहून घेतलं तर याची बेरीज येते 8,493। 6,324 वजा 987 हे पण एकाखाली एक दशक एकक व्यवस्थित लिहायचे आहेत आणि यांची वजाबाकी येते 5,337। पुढचं गुणाकार करा। 678 गुणिले 426 हा गुणाकार केला। इथं 3 अंकांनी आपण गुणलं तर त्यांचा गुणाकार येतोय 2,88,828। 1,536 भागिले 32 इथं आपण भाग दिला तर 15ला भाग जात नाही म्हणून पुढचा अंक घेतला 153। 153ला 32ने भाग दिला तर 32 चौक 28, 128 आणि 13मधनं 8 गेले 5, हाचा 1, 2 आणि 3, 5मधनं 3 गेले 2, एकातनं 1 गेला 0, वरून घेतला हा 6, 256। आता इथं 32 गुणिले 8, 8 दुने 16, चला 1, 8 त्रिके 24 आणि 1 25 म्हणजे उत्तर आलेलं आहे, भागाकार आलेला आहे 48, बाकी 0। आता कोणत्याही दोन योग्य गणितीय क्रिया निवडून समानता ठरवा। आता इथं 7 गुणिले 5 35, मग इथं 35 उत्तर येणारी कुठली संख्या आहे का? नाही। आता इथं आता बघा 4 गुणिले 5, 4 गुणिले 5 किती येतात 20 आणि 25 वजा 5 म्हणजे ही एक जोडी मिळते आपल्याला। 4 गुणिले 5 आणि 25 वजा 5, नंतर 6 गुणिले 2, 6 दुणे 12 आणि 20 वजा 8 म्हणून 6 गुणिले 2 12, 20 वजा 8 12, नंतर 5 अधिक 4 9 आणि 18 भागिले 2 हे पण येतात 9 म्हणजे ही तिसरी जोडी 5 अधिक 4 9, 18 भागिले 2 9 याप्रमाणे समानता शोधायची आहे। समीकरण सोडवा। 6x बरोबर 18, इथं हा 6 घालवण्यासाठी आपल्याला 6 गुणिले म्हणून 6ने भागावं लागेल। मग दोन्ही बाजूला आपण 6ने भागलेलं आहे, 6ने भागून मग 6 1 6 6 त्रिक 18 हे 6 गेले x बरोबर 3। रोहितचे वय 16 वर्ष असून त्याच्या वडिलांचे वय 48 वर्ष आहे व त्याच्या आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 8 वर्षांनी कमी आहे, तर खालील गुणोत्तरे काढा। आता रोहितचे वय 16 वर्ष आहे आणि वडिलांचे वय 48 वर्ष आहे। आईचे वय डायरेक्ट दिलेलं नाही आहे, परंतु वडिलांच्या वयापेक्षा 8 वर्षांनी कमी, वडिलांचा 48 वजा 8 बरोबर 40। मग आपल्याला आईचे वडिलांच्या वयाशी, आईचं वय 40, वडिलांचं वय 48, आता इथं आपण 8ने भाग दिला, 8 पंचे 40, 8 सक 48 म्हणजे 5/6 म्हणजे 5/6 याप्रमाणे नेमकं कोणतं विचारलेलं आहे ते आपण या ठिकाणी शोधायचं आहे आणि त्यानुसार गुणोत्तर तयार करायचं आहे। रोहितच्या वयाचे त्याच्या आईच्या वयाशी असलेले गुणोत्तर। आता रोहितचं वय आहे 16 आणि आईचं आहे 40, मग 16/40, आता इथं 8ने भाग जातो आहे, 16 भागिले 8 40 भागिले 8, 8 2 16, 8 पंचे 40 म्हणजे 2/5, 2/5। प्रश्न 6वा, व्यवहारी अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करा। 3/4। आता शेकडेवारीत रूपांतर करा म्हणजे काय की 4ला 25ने गुणावं लागेल, म्हणजे 4चा 100 कसा होईल ते शोधायचं आहे। मग 4ला 25ने गुणलं तर 100 येतात, मग ज्या संख्येने छेदाला गुणलं त्याच्याने अंशाला गुणायचं, म्हणून 25ने आपण 3ला गुणलं, 25 त्रिक 75, 25 चौक 100 म्हणजे 75%। शेकडेवारीचे अतिसंक्षिप्त अपूर्णांकात रूपांतर करा। 70% म्हणजे 70/100, एक शून्य गेला, 7/10 इथं काही भाग जात नाही 7ला आणि 10ला, म्हणून 7/10 तसंच येणार आहे।
आदित्यला व्हॉट्सअप ग्रुपमधील 400 सदस्यांपैकी 200 सदस्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर त्या ग्रुपमधील किती टक्के सदस्यांनी आदित्यला शुभेच्छा दिल्या? आता X% सदस्यांनी शुभेच्छा दिल्या असं आपण मानू, कारण किती टक्के विचारले आपल्याला. मग X% म्हणजे 1/100. 400 पैकी 288 सदस्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता हा 100 घालवायचा आपल्याला, हा भागिले म्हणून 100ने गुणलं, दोन्ही बाजूला 100ने गुणायचं आहे. हा 100 गेला, इथं राहिला X. बरोबर. आता इथं हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे इथं 28/4 आहे. मग 4 1 4, 4 7 28 आणि हा 0, म्हणजे X बरोबर किती आलेला आहे? 70. म्हणजे 70% सदस्यांनी आदित्यला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्याला किती टक्के ते विचारलेलं आहे. शार्दूलने एकूण 320 किलोमीटर प्रवासांपैकी 5% प्रवास रिक्षाने केला व उर्वरित प्रवास बसने केला, तर त्याने बसने किती किलोमीटर प्रवास केला? आता शार्दूलने 320 किलोमीटरपैकी X किलोमीटर प्रवास केला असं आपण, म्हणजे रिक्षाने केला असे मानू. आता 320 पैकी X, तर 5% म्हणजे 5/100. आता 320 छेदस्थानी येतो घालवण्यासाठी आपल्याला 320ने गुणावं लागेल. मग डाव्या बाजूला गुणलं म्हणून उजव्या बाजूलाही गुणलं, दोन्ही बाजूला गुणायचं आहे. हा 320 गेला, इथं शिल्लक राहिला X. आता हा 0 गेला, हा 0 गेला. मग 5ने आपण भाग दिला, 5 1 5, 5 2 10 आणि 2 आणि 32ला भाग दिला. 2 1 2, 2 12 किंवा 16 2 32, म्हणजे X बरोबर 16 किलोमीटर. आपण X काय मानलं? तर रिक्षाने प्रवास मानला आहे, म्हणून 16 किलोमीटर प्रवास रिक्षाने केला. आता पुढचा बसने किती केला? तर एकूण प्रवास केलेला आहे 320 वजा 16, म्हणजे 304 किलोमीटर प्रवास बसने केला. आता इथं अचूक सूत्राचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहायचा आहे. आता खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर नफा, हे चुकीचं आहे, कारण विक्री किंमत वजा खरेदी किंमत आहे. विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर तोटा नाही, इथे हे नफा पाहिजे, हे चुकलं आहे. नफा वजा खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत, हे पण चुकीचं आहे. विक्री किंमत अधिक तोटा बरोबर खरेदी किंमत, हे सूत्र बरोबर आहे. एका दुकानदाराने 12,000 रुपयात याप्रमाणे 8 स्मार्ट TV खरेदी केले व ते सर्व विकून त्याला 99,840 रुपये मिळाले, तर त्याला किती नफा झाला की तोटा, किती टक्के? आता खरेदी किंमत आहे 12,000 गुणिले 8, कारण 12,000 एकप्रमाणे 8 विकलेत म्हणून 96,000 रुपये. विक्री किंमत 99,840, खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणून नफा झाला आहे. मग नफ्याचं सूत्र लिहिलं, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. 99,840 वजा 96,000, वजाबाकी केली 3,840, नफा बरोबर 3,840 झाला आहे. पण आपल्याला शेकडा विचारलेला आहे, किती टक्के, म्हणून A% नफा झाला असे मानू. मग A% म्हणजे 100 पैकी A, मग 96,000 पैकी, कारण खरेदी किमतीवरती नफा असतो म्हणून 96,000वरती 3,840 नफा झाला आहे. आता हा 100 घालवण्यासाठी आपल्याला 100ने गुणावं लागेल, मग दोन्ही बाजूला गुणायचं, म्हणून दोन्ही बाजूला 100ने गुणलं, हा 100 गेला, A शिल्लक राहिला. आता इथं हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हा 1 गेला, हा 1 गेला, म्हणजे 384 भागिले 96, 96 चौक 384, A बरोबर 4, म्हणजे शेकडा नफा 4. बँक खालीलपैकी कोणत्या खात्याला व्याज देत नाही? अजून पर्याय लिहायचा. कोणत्या खात्याला व्याज देत नाही? तर चालू खात्याला व्याज देत नाही. बचत खात्याला देते, मुदत ठेवला देते, आवर्तीला पण देते, म्हणजे चालू ठेव खात्याला किंवा चालू खात्याला व्याज देत नाही. दशादशे 10 दराने 5,000 रुपयांचे एका वर्षाचे सरळ व्याज किती होईल? आता 5,000 रुपयांचे काढायचे म्हणून त्याच्यावरच आपण मानलं 5,000 रुपयांचे एका वर्षाचे व्याज X रुपये मानू. मग 100 रुपयांचे दिले दशादशे 10, म्हणून 100 रुपयांचे एका वर्षाचे व्याज 10 रुपये. मग 5,000चे X म्हणून X/5,000 आणि 100 पैकी 10, म्हणजे 100 रुपयांना 10 रुपये व्याज म्हणून 10/100. आता हे 5,000 घालवायचे म्हणून 5,000ने गुणले दोन्ही बाजूला, हा 5,000 गेला, इथं राहिला X. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 10 गुणिले 50 म्हणजे 500. मग 5,000 रुपयांचे एका वर्षाचे व्याज 500 रुपये. आता इथे चौकोन दिले आपल्याला ADCB आणि त्याच्यावरनं बाजू ADची सम्मुख बाजू लिहा. बाजू ADची सम्मुख बाजू BC. चौकोनाच्या कोणत्याही एका कर्णाचे नाव लिहा. तर कर्ण समोरासमोरील शिरोबिंदू जोडणारे
रेषाखंड, म्हणून कर्ण AC आणि कर्ण BD किंवा DB. इथे 2 लिहिलेत, तुम्ही एकाचंच इथे नाव लिहायचं आहे. बाजू ADच्या लगतच्या बाजूंपैकी एका बाजूचे नाव लिहा. आता ADला 2 लगतच्या बाजू आहेत, एक ही एक आणि ही एक, म्हणजे बाजू AB आणि बाजू DC. बाजू AB आणि बाजू DC एकाच बाजूचं नाव लिहायचं आहे. वरील चौकोनाचे आणखी एक नाव लिहा. आता चौकोन ADCB हा चौकोन आहे, किंवा तुम्ही चौकोन असं पण लिहू शकता. अजून तुम्हाला नाव विचारलं असेल तर ABCD याप्रमाणे ABCD. इकडून एकदा लिहिलं, इकडून लिहिलं, कोणत्याही अक्षरापासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि फक्त घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने नाव लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण कुठल्याही चौकोनाचं नाव लिहू शकतो. पुढचा प्रश्न आहे, घनाकृती दिली आहे, हा घन आहे, याच्या लांबी रुंदी उंची समान आहेत. त्याचे आपल्याला विचारलेले आहेत पृष्ठे. तर घनाला पृष्ठे असतात 6, हे लक्षात ठेवायचं आहे. कडा 12 आणि शिरोबिंदू 8. आता पृष्ठे कुठले बघा, हा समोरचा आणि मागचा, 2 साईडचा, दोन्ही साईडचे 2, 4 वरचा आणि खालचे, असे 6 झाले. आता कडा म्हणजे सगळ्या रेषा मोजायच्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. शिरोबिंदू हे 1 2 3 4 5 6 7 आणि 8, हे 8 शिरोबिंदू. इष्टिकाची ते सुद्धा हे सारखंच आहे. इष्टिकाची ते आलं तर याचप्रमाणे लिहा. पृष्ठे 6, कडा 12, शिरोबिंदू 8. त्यात काही बदल नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.